हा बोला. हॅलो सर, मी स्वप्नपूर्ती वधूवर सूचक मंडळातून आकांक्षा बोलते. हा बोला. सॉरी सर, संडेला तुम्हाला डिस्टर्ब करते आहे. हा पण 4 मुलींनी तुमचा बायोडाटा सिलेक्ट केलेला आहे आणि त्या 4ही मुली आजच त्यांच्या वेळेनुसार मला भेटायला तुमच्या घरी येणार आहेत. तर तुम्हाला चालेल ना? हो चालेल ना, का नाही. अहो याच तर क्षणाची मी कधीपासून वाट बघत होतो. ओके सर, थँक्यू. आईच्या गावात 4 मुली. जेवण झालेलं आहे, पूजा पण झाली. बायकोनं नवऱ्याला पडस तोपर्यंत मारला. हॅलो. हॅलो सर. हा बोला. बहुतेक त्या 4ही मुली आज तुम्हाला भेटायला 4 ते 6च्या दरम्यान येतील. तर तुम्ही रेडी राहा. 4 मुली 4 वाजता एकत्र. अगं का निस्ता राडा. हॅलो. पोपट तर हिरवा असतो. त्याची चोच लाल असते. अहो बाई बाहेर जायचं रस्ता शोधता की काय तुम्ही? Where is Lou? लू 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 क्या तू कुणाचं लू और क्यों लू? अरे इच्छाच माणसा, चेंजिंग रूम कुठे आहे? तुम्हाला काय चेंज करायचंय आता? अरे भैताड्या, वॉशरूम कुठे आहे? फ्रेश व्हायचंय मला. मी बबली. मी पोपट. पोपटराव. या ना बसा. या 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 बसा 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 बसा. काय दन काय? बरगडी मोडली तरी उचलत नाही. What is this? सुई दोरा. But why? आहो तुम्ही आता येताना गुडघ्यावर रांगत आलात ना की बघा तुमची पॅन्ट फाटली गुडघ्याजवळ. काय घ्या सुई दोरा आणि शिवून घ्या तुमची पॅन्ट. Oh bullshit. These are not pants, these are jeans. Don't you know that's called the fashion?
ए चल ना. पोपटराव गणपतराव भाडेकर. तुमचे शिक्षण काय? ग्रॅज्युएशन कंप्लीट. तुम्हाला चष्मा वगैरे नाही. हेअर पण ब्लॅकच आहे. चल बे, थोडस चल के दाखव बरं पाठी पुढे. या या. ओ पडद्या मागच्या बाई, तुम्हाला काय विचारायचं नाही रे आम्हाला? नाही नाही, या कधीतरी आमच्या वाड्यावर. वाड्यावर आलोच मी चहा घेऊन. काय चाललंय तुमचं? आईला काय घेऊन आलोय मी? अहो येतो चहा घेऊन. जावा बाहेर. किती आवडटपणा. मॅडम. नो नो, आय डोंट वॉन्ट टी. मी कॉफी घेते. अरे अहो कॉफी तर नाही घरात. व्हॉट? गो गो. चहा. ॲक्च्युली आय एम ऑन डाएट. मला ग्रीन टी चालेल. ग्रीन टी? तर घरात कप नाही आणि याला ग्रीन टी. मॅडम चहा. अरे भाड्या, गुड इव्हनिंग झाली ना. गुड इव्हनिंगला कोणी चहा पितं काय? ग्रीन लेबल. एक काम कर मग, ग्रीन लेबल घेऊन ये आपल्याला. ग्रीन लेबल? चल तर आता देऊ का आता? चलो पुढे. ओ वाड्यावरच्या बाई, तुमचं कॅन्डी क्रश खेळून झाले असेल तर चहा पिऊन घ्या म्हणतोय. स्ट्रॉ मिळेल काय हो? स्ट्रॉ कशाला? अहो चहा दिलायत ना तुम्ही, मग चहा पिण्याकरता स्ट्रॉने मागणार तर कर. आमच्या वाड्यावर की नाही स्ट्रॉने चहा पितात बघा समजे. कॅन्डी क्रश खेळताना डिस्टर्ब होऊ नये म्हणून. कुठला वाडा हो तुमचा? म्हणूनच तर म्हटलं ना, या कधीतरी आमच्या वाड्यावर. तुम्ही काही जॉब करता का? तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो ना, कारण लग्नानंतर जेवण तुम्हीच बनवणार ना. काय रे भाड्या, घोडा चालवत होतो काय? घोडा? कसला घोडा? हॉर्स रायडिंग आहे की काय तिथे? अरे भाड्या, घोडा घोडा, प्रिय वारियर वाला घोडा. डिस्क्या गेला ग, गेला माझा नवरा गेला ग, गेला माझा सख्खा नवरा गेला. ए हो बाई, जेवण काय अजून मी? असं आहे मग या आमच्या वाड्यावर. अहो तुम्हाला नाचता गाता येते काय? हो म्हणजे काय, मला नाचता येतं आणि गाता येतं. बचना है हसी
विचारलं होतं. मी पण. माझं पूर्ण नाव पोपटराव गणपतराव भाडेकर. मी आणि माझी आई राहतो. जॉब करत होतो पण 3 महिन्यांपूर्वी सोडला. काऊन रे? अहो काय सांगू तुम्हाला, मी जिथे जॉब करत होतो तिथे मी मुलगा असल्यामुळे काही मुलींकडून माझी छेडछाड व्हायची हो. आणि पुढच्या नाक्यावर काही टपोरी मुलींनी माझ्या असं सुंदर अशा चेहऱ्यावर ॲसिड माहिती दिली. मी तो जॉब सोडला. हा किस्सा आहे काय? एक मिनिट थांब. हॅलो हेमा, रेखा, जय और सुषमा. सबकी पसंद निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, निर्मा. ए गप्पा ना रे. मी माझ्या फंटर पोरींना फोन केला होता. त्या तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक फोडीला चोपून काढतील. बघच तू आता ही कमलाताई बाई काय करते ते. मी काय म्हणतो कमलाताई? ए तुझ्यासाठी नाही आहे मी ताई. तुम्ही भाई कशा झाला? मैं पहले बहुत सीधी थी. मला एक लहान भाऊ होता. तोही अगदी तुझ्याच सारखा साधा सुद्धा होता. एक दिवस 4-5 पोरींनी मिळून त्याचा रेप केला हो. आणि मग काय झालं ना, मी भाई आणि टपकवलं सगळ्यांना. अहो ते जाऊन द्या. तुम्हाला इडा बनवता येते काय? इडा वय रे कुठं आला त्या सगळ्यांना? तुमच्याकडे पासपोर्ट आहे ना? कारण मॅरेज नंतर आपल्याला लंडनला जावं लागेल. तुम्हाला घरातली सगळी कामं करता येतात ना, कारण घरातली सगळी कामं तुम्हीच करणार, तेही माझ्या घरी. आपल्याला तुला फुल टू घर जावई बनवून ठेवायचंय. कसं आहे, आपल्या मालावरती कोणाची नजर नको पडायला. अहो मी काय म्हणते, तुम्ही की नाही माझ्या बरोबर आमच्या वाड्यावरच या. आमचा वाडाच बेस्ट आहे बरं का. ए नवरी बाई, काय ग तुझं सारखं वाड्यावर या. मी कुठे वाड्यावर येऊ? हे बघा, मी तुमच्या चौघींच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, कारण मी माझ्या आईला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. होय रे भाड्या. आतापर्यंत तुम्ही मुलं आम्हा मुलींना तुमच्या घरी लग्न करून घेऊन येत होता. आम्ही मुली तुमच्या घरी तुमच्या आई वडिलांबरोबर सुखाने राहत होतो. आणि आता तीच वेळ तुमच्यावर आली तर तू माघार घेतोयस? चल फट, मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. तुम्हाला तर घरातली कामं सुद्धा नाही आहेत. मला पण तुमच्याशी लग्न नाही करायचं. तुमच्याकडे तर मनी पण नाहीये, मग मॅरेज करून काय फायदा? मलाही नाही करायचं मॅरेज. युजलेस. अरे नल्ला यो नल्ला. टोटल बिनकामाचा. मी नल्ला, बिनकामाचा, युजलेस अजिबात नाही. कारण मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्याकडे 30 तोळं सोनं, 50 एकर जमीन आणि करोडो रुपये कॅश आहे. हे सगळं माझ्या वडिलांनी माझ्या नावावर करून ते निघून गेले. तुम्ही एवढे श्रीमंत कसे काय? बाई आल्या. आमच्या वडिलांचा बार होता. डान्स बार. हो ओय दारूवाला बार. हो दारूवाला बार. डान्सही व्हायचा, दारूही मिळायची. चांगली भली माणसं येऊन दारू प्यायची. खूप प्यायचे. तिथंच पडायचे, तिथंच लोळायचे. आणि तुमच्यासारख्या आया बहिणी येऊन माझ्या बापाची आईबन काढायचे. म्हणून तो आमचा बार बंद पडला. आणि आज त्याच बारमुळे आज माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी. प्लीज प्लीज माझ्याशी लग्न करा. प्लीज प्लीज मॅरी मी. प्लीज मॅरी मी. ए बाजूला भाड्या, आपल्याशी लग्न करायचं तू. तो माझ्याशी लग्न करणार आहे. एक्सक्यूज मी. दिस इज अनएक्सेप्टेबल. मी लग्न
सगळ्यांना मेथीला जायचं. निघायच्या. चला वटका इकडनं. हो काय आहे मी काय करू? तुम्ही घरी जा. मग तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर वाड्यावर. काय तुमचं आल्यापासून वाड्यावर चला वाड्यावर चला वाड्यावर चला. ते नाही तुम्हाला वाड्यावर एकटं जायची भीती वाटते काय? हे बघा जशा एकट्या आलात ना तसंच एकटा निघून जा. हे बघा लगीन केल्याशिवाय तर मी काय परत जात नसते समजलं ना. ए सरका बा लगीन तर मीच करणार आहे. लगीन मीच करणार आहे. लगीन मीच करणार आहे. ए, लगीन मीच करणार आहे. चल, सांगते तर मीच करणार आहे. चल, चल. ए, चल, लगीन मीच करणार आहे. लगीन मीच करणार आहे. लगीन मीच करणार आहे. मी नंतर म्हणून आली. अजिबात आवाज नाही. आणि तुझा सत्तर आता काय? अरे देवा या मुलींना नवरा पाहिजे का घर काम करणारा रामू काका. पहिला मुलींकडून हुंडा मिळायचा म्हणून मुलं लग्न करायची आणि आता हुंड्याच्या नावाखाली काय मुलींचं. नवऱ्याकडे गाडी पाहिजे, नवऱ्याकडे पैसा पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे आणि काहीतरी सवलंबी असावा म्हणजेच आई वडिलांपासून लांब राहणार अशा ह्या मुलींच्या अटी. मग देवा लग्न न केलेलंच बरं नाही का? म्हणूनच लग्न एक प्रश्नचिन्ह.